तर रामराम मंडळी, तुम्हाला तर माहित आहे आपल्या मागे कामं चालूच राहतात. कधी शेण काढा, तर कधी धारा काढा, तर कधी कुठं टाका. पण आज आपल्याला हे सगळे कामं आटपून आपल्या विशाल भाऊच्या लग्नात जाणं होतं. म्हणून मग बिना टाइमपास करायला पुरे 360च्या स्पीडने डायरेक्ट मंगल कार्यालयामध्ये आलो. पण मी अटी आल्यावर तर मला माझ्या ओळखीचं कोणीच नाही दिसत जाय. मला तर एका मिनिटासाठी असं वाटलं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो. पण मग हॉलच्या सगळ्यात शेवटच्या कोपऱ्यात मला गौरव पाटलाचं दर्शन झालं. आणि त्याच्याच बाजूने आपल्या डेअरीचे सर्व म्हणजेच की आकाश भाऊ लांदुळकर बसेल होते. आणि मग 5-10 मिनिटांना बँड बंद झाल्यावर आपले गोपाल भाऊ बी आपल्या जवळ येऊन बसले. आणि हा माणूस बँडात एवढा नाचला की आता नाचू नाचू त्याचे पाय दुखून राहिले. त्याले मग मीनं म्हटलं, भाऊ तुम्ही लवकर लग्न करून घ्या, तुमची बायको आली की मग तुमचे पाय दाबत जाईल. मीनं एवढं म्हटल्याबरोबर माणूस डायरेक्ट तिथून गायबच झाला. मग गौरव पाटील म्हणत, बस झाल्या हो, मी आता मजा का घेणं, आता थोड्याच वेळात लग्न लागते. मग मी बी म्हटलं, त्याचं तर लग्न लागते पण तुमचं कधी लागेल. मग मी ना वापिस म्हटलं, खरंच पाटील आता बस झाल्या मजा का, आता फक्त एकच पक्ष जेवणावर लक्ष. मग लग्न लागून झाल्याबरोबर पहिले तर आम्ही पंक्तीत बसलो. मग गुलाबजामचा पुरा पट्टातोड कार्यक्रम केल्यावर आम्ही स्टेजवर उभे राहिलो. मग नवरदेव नवरी सोबत फोटो काढून त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं. मग हे सगळं झाल्यावर आपल्या महेश भाऊची बी भेट घेऊन घेतली. भाऊले म्हटलं, येतो आम्ही पुढच्या वर्षी याच मंडपात, तुमचं बी होऊन जाऊ द्या. आणि तुम्ही बी हातोहात फॉलो करून घ्या रे बा, आपले 1 मिलियन फॉलोअर व्हायला थोडेसेच फॉलोअर कमी आहे. क्या जोक मारा भाई.